सांगितलं होतं सांगितलं ना होतं ना आम्हाला आम्हाला चार्टवरती चार्टवरती बघा बघा म्हणून. म्हणून. त्याच्यात त्याच्यात प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतोय करतोय सर सर दोघं पण दोघं पण आम्ही. आम्ही. वेळ कुठं लागतोय नेमकं? कशामध्ये वेळ लागतोय? ते पॅटर्न शोधायला ते वेळ लागतोय पॅटर्न की ओळखायलाच ओळखायलाच वेळ वेळ लागतो. लागतो. कुठला एखादा पॅटर्न तुम्हाला ओळखायला वेळ लागला मला सांगा, मी तुम्हाला सजेस्ट म्हणजे हेल्प करतो इथे पॅटर्न ते ओळखण्यासाठी. मोर मोर मोरबुजो ते मोरबुजो ते सांगितलं ना सांगितलं ना तुम्ही. तुम्ही. हां. मारोबो जो पॅटर्न नाही समजला का तुम्हाला त्यामध्ये मग? हॅलो. हां हां सर. सर. माराबो जो पॅटर्न तुम्हाला नाही समजला का? मला मला पटकन पटकन ओळखता ओळखता येत येत नाहीये नाहीये सर. सर. ओळखता येत नाहीये पटकन. ओके. हं. माराबो जो पॅटर्न आता थोडंसं मी फक्त रिवाइंड करतो लगेच 5 मिनिटासाठी. तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे येतोय फक्त मला बघायचं आहे. सेशन 3. मी पहिल्यांदा एक नॉर्मल पहिल्यांदा एक कॅन्डल बघतो. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल आय थिंक. तुमचा माईक थोडासा म्यूट वरून काढा तुम्ही. 2 मिनिटं मी पटकन जे आपण हो, बोलताना हो, हो पटकन सर. क्लिअर हो, करतो. हां. हो. थोडंसं इथे हा कुठला पॅटर्न आहे? हॅमर. 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 हॅमर भेटला का तुम्हाला? हो हो सर. सर. मग जेवढे जमले तेवढे तर पाठवायचं मला. मग आता मग आता स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढले काढले त्याचे तर पाठवू का पाठवू का तुम्हाला? तुम्हाला? नाही. तुम्हाला किती हो जमले बोला. आणि किती नाही जमलेत? बऱ्यापैकी कळलेत का खूप कमी कळालेत? काय नेमकं काय सिच्युएशन काय त्याची? बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही सर, नाही सर, जरा जरा कमीच कमीच म्हणजे म्हणजे मला मला कन्फ्युजन कन्फ्युजन होतंय होतंय थोडंसं. थोडंसं. कन्फ्युजन काय नेमकं म्हणजे कॅन्डल स्टिकचं बॉडी बघायची आहे का स्टिक बघायची ह्याचं कन्फ्युजन नाही की कारण कॅन्डल आपल्याला स्टिक 35 तुम्ही कॅन्डल ते ते दाखवल्यात ना. दाखवलेत ना 35. हे हां. तर तर थोडंसं थोडंसं होतंय होतंय डिफिकल्ट पण डिफिकल्ट पण होईल होईल सर सर सरावाने. सरावाने. थोडा थोडा वेळ वेळ लागेल लागेल मला. मला. सरावाने होईल ना नेमका? हो हो सर, सर, नक्की. आणि नक्की. बघा जरी आणि काही जरी कारण चुकलं काही असेल तर मी मी तुम्हाला तुम्हाला सांगेन. सांगेन. ओके. कारण आपण आता आजपासून आपण जे बघणार आहे ना, ते हं. थोडंसं ॲडव्हान्स आहे आणि त्या सगळ्या पूर्ण कामासाठी जे काही आपण आजपासून पुढे बघणार आहे यासाठी कॅन्डल स्टिकचे पॅटर्न ओळखणं, ते पॅटर्न हं, हं. फाइंड आउट करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हो हो जर सर. सर. हो. ते हो. नाही कळालं तर मग तुम्हाला अडचण येईल खूप जास्त काम करताना. हो सर, मला मग 2 तुम्ही दिवस 2 प्रॅक्टिस दिवस चालू मेसेज आहे. वगैरे काहीच नाही केला. 3-4 दिवस गेले मध्ये तुम्ही मला मेसेज पण नाही केला, की अडचण येतीये काय नाही किंवा केला प्रॉब्लेम सर, आहे. नाही नाही केला. केला. तेच तेच चार्ट चार्ट तो तो तसा तसं ओपन ओपन करून करून तुम्ही जे तुम्ही जे सांगितलं ना सांगितलं 1 ना 1 मिनिट, 2 मिनिट, 1 मिनिट, मिनिट तसं ते तसं ते ओपन ओपन करून आम्ही करून आम्ही बघत होतो बघत होतो दोघं पण, दोघं पण प्रशांत सर प्रशांत आणि सर मी. आणि मी. हं, हं. नाही असं नका करू. तुम्हाला अडचण आली नाही, की मला त्याच दिवशी लगेच पटकन सांगा. नक्की, नक्की, नक्की सर, नक्की नाहीतर सर. नक्की. काय होईल तुम्ही मागे राहून जाताल. मग नंतर कोप अप करायला प्रॉब्लेम येईल खूप. हो हो सर. सर. तर आजचा जो सेशन आहे आपला, त्या आजच्या हं, हं. सेशन पासून आपण अ, पहिला जो मॉड्यूल आहे, एकच मिनिट. ओके. आजच्या सेशनमध्ये जो पहिला मॉड्यूल आहे, त्या पहिल्या मॉड्यूल्सचा सगळ्यात शेवटचा पार्ट आपण बघणार आहे. मूव्हिंग ॲव्हरेजेस किंवा ट्रेडिंग टेक्निक. सॉरी, मूव्हिंग ॲव्हरेजेस नाही, ट्रेडिंग टेक्निक. आपण जे पहिल्यांदा बघितलं होतं, डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे होत्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीज, बरोबर? किंवा युजर्स सॉरी, ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज नव्हत्या त्या. त्या होत्या युजर टाईप. किती म्हणजे कुठल्या प्रकारचे वेगवेगळे युजर असतात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये काम करणारे ते आपण बघितले होते. आज आपण बघणार आहे ट्रेडिंग टेक्निक. ट्रेडिंग टेक्निकमध्ये सगळ्यात पहिला पार्ट, आता ह्याच्या पुढे आपण जे काही बघणार ते सगळं चार्ट रिलेटेड बघणार. कॅन्डल स्टिक्स, चार्ट, जे काही इंट्राडेमध्ये आपल्या टेक्निकल गोष्टी जे काही आपण बघणार आहे ना, काम करणार आहे टेक्निकल गोष्टींवरती, त्या सगळ्या टेक्निकल गोष्टींपासून आपण बघायला सुरुवात करणार आहे आता. मानसी आणि सरिता मॅडम, तुम्हाला सगळं समजलंय ना व्यवस्थित कॅन्डल स्टिकचं? हो हो सर, हो, एक सर, हो. एक डाऊट डाऊट आहे. आहे. ॲक्चुअली हां. एक डाऊट हां, आहे. विचारा प्लीज. सर, सर, आता आता रेड रेड कॅन्डल कॅन्डल असते ती असते ती बेअरिश बेअरिश असते असते आणि आणि ग्रीन ग्रीन कॅन्डल कॅन्डल बुलिश बुलिश असते. असते. पण इन पण इन सपोज जर सपोज जर रेड रेड कॅन्डल कॅन्डल जर जर हायवर हायवर असेल, असेल, हाय हाय म्हणजे ती म्हणजे जर ती जर मोठी मोठी असेल, त्याची असेल, त्याची बॉडी जर बॉडी जर मोठी मोठी असेल, असेल, तर तर मग मग ते ते डाऊन डाउन ट्रेंड ट्रेंड समजायचं समजायचं की की अप ट्रेंड ट्रेंड समजायचा? समजायचं? आपण जे हे पॅटर्न बघितलेत ना, हां. हां.
आता हा जो बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे हा कुठे बनतो? डाऊन साईडला. मार्केट वरून जेव्हा खाली येत असतं हा त्यावेळेस तो बॉटम मध्ये बनतो. एकच मिनिट. मार्केट जेव्हा वरून खाली येतं त्यावेळेस बॉटम मध्ये बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न हा बनतो आणि तिथून काय होतं? मार्केट वर जायला सुरुवात होते. ओके, मी एकदा हाच पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये दाखवतोय. आता तो हॅमर जो आहे ना तो हॅमरच दाखवतो. हॅमर आजच तयार झाला होता. खूप सुपिरियर मूव्ह दिली हॅमरने आज त्या आणि खूप फास्ट इथून मार्केट पुढे मूव्ह झालं. दिसतोय का हॅमर? मी राऊंड केलाय. इथे बघा. तो आधी डाऊन ट्रेंड आहे आणि नंतर मग तो अप ट्रेंड झालाय. बरोबर. मग हा इथे काय झालं? इथे होता हा डाऊन ट्रेंड. मार्केट हा. ओपन झालं, वरती गेलं, इथून मार्केट खाली यायला सुरुवात झाली आणि इथे मार्केटने सपोर्ट पकडला आणि इथे हॅमर तयार झाली कॅन्डल आणि इथून पुढे मार्केट पूर्ण अप ट्रेंडला गेलं. बरोबर. आणि पुढे विना मॅम तुम्ही पण लक्ष द्या एकदा. पुढे बघा इथे शूटिंग स्टार इव्हिनिंग स्टार तयार झालाय. हा बघितला ना पॅटर्न? तर हा इव्हिनिंग स्टार आहे. हा पॅटर्न बघा, हा इव्हिनिंग स्टार पॅटर्न. मी हा चार्ट मध्ये दाखवतो आपल्या आपण जे हा बघा पॅटर्न समोर, हा इव्हिनिंग स्टार आहे. हा पॅटर्न लक्षात घ्या सगळ्यांनी बघा. हा पॅटर्न लक्षात घ्या. हा एक्झॅक्टली हाच पॅटर्न इथे बनलाय. बरोबर. एक कॅन्डल बनलेली आहे वरती. पहिल्यांदा एक बुलिश कॅन्डल होती, मार्केट अप ट्रेंडने वरती आलं होतं. इथे एक इव्हिनिंग स्टार कॅन्डल बनली ही आणि तिथून कन्फर्मेशन दुसऱ्या कॅन्डलने पुढे खाली दिलं आणि तिथून मार्केट खाली जायला सुरुवात झाली. बरोबर. समजतंय? नाही समजलं तर मला थांबवा पटकन प्लीज. बरोबर. हेच फॉर्मेशन बनलंय तिथे. हेच फॉर्मेशन तिथे बनलेलं आहे ना? बरोबर ना? विना मॅम, मानसी, हो सर. मोनिका, तुम्हाला पॅटर्न समजलेत ना सगळे? कॅन्डलस्टिक पॅटर्न. काय? तर सरिता मॅम, आपण सांगत काय होतो की एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या लेवलवरती कॅन्डल्स बघायच्या. तर जेव्हा तुम्ही बुलिश रिव्हर्सल कॅन्डल बघत असताना, बुलिश रिव्हर्सल मध्ये 13 टाईप्स आहेत. बरोबर. 13 टाईपचे या तुम्ही जे कॅन्डल बघता ना त्या मार्केट वरून खाली जात असताना बॉटम कडे बघायच्या. ओके. हा बुलिश रिव्हर्सल तुम्हाला पकडायचा आहे ना. खाली मार्केट पडत असताना कुठून वर जायला सुरुवात करेल हा पॉइंट तुम्हाला शोधून काढायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला बॉटम कडे लक्ष द्यावं लागेल. बरोबर. आणि बेरिश जो आहे ना पुढचा, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न 14 पासून पुढे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सुरू झालते आपल्या. या बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला कायम टॉप वरती बघायचा. मार्केट वर गेलं आणि आता कुठून खाली यायला सुरुवात करायला लागेल हे शोधून काढायचं असेल तर आपल्याला त्या लोकेशनवरती आपल्याला या बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा. काही कन्फ्युजन अजून? समजतंय सरिता मॅम? समजलं का की परत रिपीट करू एकदा? हो, नाही समजलंय. पण एक्झॅक्टली आपल्याला डाऊन ट्रेंड आणि हे अप ट्रेंड पण लक्ष द्यायचं ना त्याच्याकडे. मग ते जरी कॅन्डल बेअरिश बुलिश असेल तरी चालेल, पण डाऊन ट्रेंड अप ट्रेंड पण बघावं लागेल ना. बरोबर.
ठीक आहे. मला तुमचा एक्झॅक्टली पॉइंट कळला काय होतोय ते. तुम्हाला ट्रेंड सापडत नाही म्हणताय तुम्ही पहिल्यांदा, बरोबर? हो हो ट्रेंड कळत नाही, म्हणजे राईट? कॅन्डल आता हे जे तुम्ही आता केलंय ना ते सर्कल, हां. आता ही कॅन्डल वरती ही जी बाजूला ग्रीन कॅन्डल आहे ही हं. बुलिश कॅन्डल आणि ती वर जाते. पण बरोबर. हीच कॅन्डलची जी रेड असते ही बेअरिश कॅन्डल असते आणि ती अप ट्रेंड झाली असेल तरी सुद्धा इथे हा बनतो ना, हॅमर हा बनतो ना. बनतो ना, बट हे बघा, बुलिश ग्रीन कॅन्डल कायम खालून वर तयार होते आणि रेड कॅन्डल कायम वरून खाली तयार होते, हो बरोबर ना? हो हो त्यामुळे जर या कॅन्डलच्या पुढे जर आता ही पण बघा रेड कॅन्डल आली छोटीशी इथे, हो बरोबर? या कॅन्डलच्या वरती कॅन्डल पाहिजे आपल्याला. हा जो हॅमर आहे ना, त्या हॅमरच्या हा. वरती, हॅमरची जी ही लेवल आहे, हॅमरचा जो हायर हाय आहे, जो हायेस्ट पॉइंट आहे ना हॅमरचा, त्याच्या वर आपल्याला कॅन्डल गेलेली पाहिजे. मग भले ती लाल असू दे, नो प्रॉब्लेम. या लेवलच्या नो खाली जर प्रॉब्लेम, कॅन्डल आली, लाल असेल तरी काही प्रॉब्लेम नाही ना. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. बरं. फक्त ह्या कॅन्डलचा हाय तोडता कामा नये. या कॅन्डलला तोडून जर खाली गेली, मग हा त्यावेळेस तुमचा जो ट्रेंड असणार तो ट्रेंड बनणार कंटिन्यूच नाही. चालतोय. तो ट्रेंड चेंज झाला नाहीये अजून, हो बरोबर? चालेल हो हो फॉर एक्झाम्पल इथं पण बघा, हा पण एक शूटिंग स्टार टाईप हँडल कॅन्डल तयार झाली बघा इथे छोटीशी दिसते, हो बरोबर? आता इथून मार्केट वर गेलं पाहिजे होतं ना. अनालिसिस काय सांगतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय सांगतो, शूटिंग स्टार बनल्यावरती काय होतं, मार्केट वर गेलं पाहिजे. शूटिंग स्टार, शूटिंग स्टार, शूटिंग स्टारच गायब आहे. मॉर्निंग स्टार, सॉरी. हा पॅटर्न काय सांगतो आपल्याला, की इथून मार्केट तिथून वर गेलं पाहिजे, राईट? इथून मार्केट वर गेलं पाहिजे. हा जिथं बनतोय, सॉरी, या कॅन्डलच्या वरती मार्केट वर गेलं पाहिजे होतं, पण गेलं का? नाही. ही ती जी नेक्स्ट कॅन्डल तयार झाली ती नेक्स्ट कॅन्डल खाली आली आहे, म्हणजे काय झालं, ही कॅन्डल फेल झाली. या कॅन्डलचं काही काम नाही राहिलं. कुठलीही कॅन्डल आपण जेव्हा बनलेली बघतो, आपण जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण शिकतोय, तर कॅन्डलस्टिक पॅटर्न, जो कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला फॉर्म झालेला आहे, तो कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अर्थ प्रिव्हियस कॅन्डलला बघून समजला जातो, किंवा प्रिव्हियस ट्रेंडला बघून त्याला अनालाइज करायचा आहे. ह्या ट्रेंडला बघून समजलं जातं की इथं हॅमर बनलाय. पण हा हॅमर सक्सेसफुल होईल कधी, जर त्या हॅमरच्या वरती क्लोज दिला नेक्स्ट कॅन्डलनी. तर जर या हॅमरच्या पुढे नेक्स्ट कॅन्डलनी क्लोज दिला तर तो हॅमर फेल झाला. होतोय क्लिअर काही? हो अजून काही डाऊट? ठीक आहे, मग करू सुरू सेशन आजचं. कॅन्डलस्टिक पॅटर्न सरिता मॅम, विना मॅम, कॅन्डलस्टिक पॅटर्न असं एका झटक्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट पण नाहीये. ते तुम्हाला डेली तुमच्या नजरेखालून जेव्हा जायला सुरुवात होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ती कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठला बनतोय. त्यामुळं असं ठीक आहे, समजू शकतो मी, एकदम पहिल्याच एका लेक्चरमध्ये नाही कळत, कधी कधी तुम्हाला वेळ लागेल. पण ते डेली प्रॅक्टिसमध्ये हाताखाली जेव्हा येईल ना, डेली तेव्हा तुम्हाला समजून येईल की कुठला कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो. जास्त अवघड नाहीये, 35च पॅटर्न्स आहेत. ते शोधून काढणं किंवा ते समजून घेणं, त्यांचं सेंटिमेंट समजून घेणं इझी गोष्ट आहे.
खूप असं काही अवघड नाही. आणि तुम्हाला नाही कळालं ना एखादा पॅटर्न, तर पर्टिक्युलर तो पॅटर्न फक्त मला मेसेज करा WhatsAppवरती, पर्सनल केला तरी चालेल. मी तुम्हाला तिथे समजवेल किंवा पटकन ऑनलाईन येऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की कशा प्रकारे तो पॅटर्न बघायचा. ओके. ओके सर. ओके. आता पुढं आपल्याला आज जे आपण बघणार आहे तो ट्रेडिंग टेक्निक बघणार आहे. ट्रेडिंग टेक्निकमध्ये आपण याच्या आधी ट्रेडर्सचे टाईप बघितले होते. आता मी जस्ट थोड्या वेळापूर्वी रिपीट केलं होतं. ट्रेडर्सचे टाईप आपण बघितले होते. स्कॅल्पर, डे ट्रेडर, स्विंग ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. यानंतर आता काय बघणार आहे आपण? ट्रेडिंगच्या टेक्निक. तर पहिली ट्रेडिंगची टेक्निक काय? प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन्स तुम्हाला एक HDFCचा ट्रेड मी तुम्हाला दाखवला होता ऑनलाईन. स्टॉप लॉस आपलं टार्गेट हिट केलेला, कोणाला आठवत असेल तर. दुसऱ्या सेशनमध्ये और तिसऱ्या सेशनमध्ये दाखवला होता आय थिंक. आठवतंय कोणाला? ओके. तर त्या ज्या लेवल्स मार्क करून म्हणजे प्राइसची मूवमेंट कशा प्रकारे होतीये, प्राइस कुठल्या पॉइंटला टच करतीये, मी तेव्हा कसं काम करत होतो की एका पर्टिक्युलर लेवलला जर प्राइस आली तर मी तिथून बाय करेल आणि एका पर्टिक्युलर लेवलला जाऊन मी टार्गेट माझं बुक करेल आणि एका पर्टिक्युलर लेवलला माझा स्टॉप लॉस मी हिट करून घेईल. अशा प्रकारे मी काम करत होतो त्यावेळेस. ओके. तर त्या प्राइसच्या लेवल सोबत मी जे खेळत होतो ना, त्याला म्हणलं जातं प्राइस ॲक्शन ॲनालिसिस. ओके. प्राइस ज्या प्रकारे मूव्ह होतात आहेत त्या प्रकारे तुम्ही डिसाईड करणार की तुम्हाला प्राइस इथे गेल्यावरती काय करायचं. ओके. आणि ते लेवल सोबत आपण समजतो. हा स्टडी खूप डीप आहे. आपण ह्याला एका 2 सेशन नंतर जाणार आहे. त्याच्या आधी तुमची मार्केट सोबत ओळख व्हावी नॉर्मल म्हणून आपण थोडंसं अजून थोड्या बेसिक गोष्टीकडे टच करून मग त्याच्या पुढे त्या प्राइस ॲक्शनच्या मुवमेंटकडे जाऊ पुढे बघायला. पुढचा दुसरा जो ट्रेडिंगचा टेक्निक आहे तो आहे ऑर्डर फ्लो. ऑर्डर फ्लोमध्ये काय होतं, आपण बीड आणि आस्क बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर कोणाला. प्लीज कोणीतरी तुमचा माईक अनम्यूट करा, कोणाला पॉसिबल असेल, ज्याच्याकडे शांतता असेल बॅकग्राऊंडला. सगळ्यांनी केलं तरी चालेल एक सोबत, कारण इथे मला फीडबॅक हवा आहे कोणाकोणाला काय काय समजतंय किंवा थोडंसं पिंग लागेल काय. विना मॅम, आपण बीड आणि आस्क बघितलं होतं, कोणाला आठवत असेल तर. हो सर. एका साईडला बीड, एका साईडला आस्क येत होते. मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये आता माझ्याकडे आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो. श्री सिमेंटमध्ये हा जो पोर्शन आहे ह्याला म्हणतात बीड आणि आस्क. म्हणजे ज्याला विक्री करायची आहे, प्राइस ज्याला खरेदी करायची आहे, ज्याला विक्री करायची आहे तो वरची प्राइस बीड करत जातो. ओके. आणि ज्याला खरेदी करायची आहे तो खालची प्राइस लावत चाललाय. बरोबर. बीड आणि आस्क आठवतोय ना मी सांगितलेलं? हो सर. ओके. तर बीड आणि आस्क या दोघांचा जो डिफरन्स असतो ना लाईव्ह मार्केटमध्ये, या दोघांचा डिफरन्स बघून जी ट्रेडिंग केली जाते त्याला म्हणतात ऑर्डर फ्लो ट्रेडिंग. हा ऑर्डरचा फ्लो चालू असतो लाईव्ह मार्केटमध्ये, ऑर्डरचा फ्लो चालू असतो. आता इथे मे बी दिसेल आपल्याला. हा, हे बघा, नॅचरल गॅसमध्ये ट्रेडिंग चालू आहे आता. मी सिल्वर गोल्ड जरी बघितला, गोल्ड एम, गोल्डमध्ये बघा ट्रेडिंग चालू आहे आता. इथे समोर दिसत असेल तुम्हाला, गोल्डमध्ये आता ट्रेडिंग सुरू आहे. इथं काय होतं, आता ब्ल्यू साईडला म्हणजे विक्री ज्यांना ऑर्डर्स लावायच्यात, हायर ज्यांना ऑर्डर्स लावायच्यात, जे बुलिश सेंटिमेंटचे आहेत ना ट्रेडर्स, त्यांची संख्या कमी आहे. 949च आहे. ते ऑर्डर्स कमी लावतात कम्पेअर टू जे बिअरिश आहेत, जे सेलर्स आहेत, जे बिअरिश सेंटिमेंट घेऊन काम करतात आहेत ना, त्यांची क्वांटिटी जास्त आहे. तर इथं बुल कमी पडलेत आणि बिअर्स जास्त पडले. तर आपण जेव्हा इथं ट्रेड घेणार तेव्हा काय करणार, इथे आपण बुल साईडचा ट्रेड नाही घेणार लवकर, आपण बिअरिश साईडचा ट्रेड लवकर शोधायचा प्रयत्न करणार. का? तर इथं बिअर्स जास्त आहेत. मग हा इन डिटेल आपण नेक्स्ट बघू. आत्ता लगेच काही याच्या जास्त बघायची गरज नाहीये. नेक्स्ट ट्रेडिंग टेक्निकमध्ये मी तुम्हाला शिकवेल व्यवस्थित. इंडिकेटर ट्रेडिंग. इंडिकेटर्स 3 टाईपचे इंडिकेटर्स असतात. 3 टाईपचे इंडिकेटर आहेत. पहिला असतो
लीडिंग इंडिकेटर. लीडिंग इंडिकेटर LEADING. लीडिंग इंडिकेटर मध्ये काय होतं, प्राइस कुठे मूव्ह होणार आहे, प्राइस कुठे मूव्ह होणार आहे, ह्या मुवमेंटला प्राइस मूव्ह होण्याच्या थोड्याशा वेळ अगोदरच 2-3 सेकंद आधीच तो आपल्याला इंडिकेशन देतो की प्राइस ह्या साईडला मूव्ह होऊ शकते. त्याला म्हणतात लीडिंग इंडिकेटर. दुसरा इंडिकेटरचा टाईप आहे तो आहे लॅगिंग इंडिकेटर. लॅगिंग इंडिकेटर LAGGING. लॅगिंग इंडिकेटर. लॅगिंग इंडिकेटर मध्ये आधी प्राइस मूव्ह होते, आधी प्राइसला खाली यायचे तर प्राइस आधी खाली येते आणि मग तो इंडिकेटर आपल्याला शो करतो की प्राइस आता खाली आलेली आहे. लॅगिंग इंडिकेटर हे क्रॉस एखादी मुवमेंट क्रॉस चेक करण्यासाठी यूज केले जातात. गणितामध्ये जसं आपण गणित संपल्यावरती पडताळणी करतो की उत्तर बरोबर आहे की नाही, तशा प्रकारे लॅगिंग इंडिकेटरचा यूज होतो की आपण जी मुवमेंट आता मार्केटमध्ये येऊन गेली ती बरोबर आहे की नाही, त्यासाठी लॅगिंग इंडिकेटर यूज होतो. तिसरा असतो मोमेंटम इंडिकेटर. मोमेंटम इंडिकेटर मी टाईप करून व्यवस्थित इथे लिहितोय. मोमेंटम इंडिकेटर. मोमेंटम इंडिकेटर मध्ये काय होतं, प्राइसचा मूव्ह होण्याचा जो स्पीड असतो, जो मोमेंटम असतो, तो मोमेंटम तो दाखवण्याचा आपल्याला कायम प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा बाईक चालवतो, टू व्हीलर बाईक जेव्हा आपण चालवतो, तेव्हा स्पीडोमीटर मध्ये 0 to 80, जेव्हा 0 कडून 80 कडे स्पीडोमीटरचा काटा जात असतो तेव्हा आपण ओके 0 to 80 कडे जेव्हा आपला काटा मूव्ह करत असतो स्पीडोमीटरचा, त्यावेळेस आपला स्पीड वाढत असतो, बरोबर. ऍट द सेम टाइम जेव्हा 80 to 0 आपला स्पीडचा काटा कमी होत असतो, त्यावेळेस आपला स्पीड कमी होतोय, बरोबर. बेसिक आहे. डन. ऍट द सेम टाइम याला ट्रेडिंग मध्ये कशा प्रकारे यूज केलं जातं, पर्टिक्युलर एखाद्या प्राइसचा एखादा जो इन्स्ट्रुमेंट आहे, जो काही एक स्टॉक आहे, त्या स्टॉकची प्राइस खाली चालली आहे की वर चालली आहे, याचा आपल्याला कायम कन्फ्युजन असतं मार्केटमध्ये काम करताना. तर तो मोमेंटम इंडिकेटर मी तुम्हाला मोमेंटम इंडिकेटर एक्झॅक्टली प्लॉटच करून दाखवतो आता. RSI हा आहे मोमेंटम इंडिकेटर. जर हा RSI 70 आणि 30 किंवा 80 आणि 0 यामध्येच हा पण चालतो. जर हा वरून खाली येतोय म्हणजे ह्याची प्राइस कमी होतीये, म्हणजे स्टॉकची जी प्राइस आहे ती स्टॉकची प्राइस कमी व्हायला सुरुवात झाली. ओके. RSI जेव्हा खालून वरती जातोय, जेव्हा RSI ची प्राइस खालून वर जातीये, त्यावेळेस स्टॉकची प्राइस पण खालून वरती जात असते. ह्याला म्हणतात मोमेंटम इंडिकेटर. तो तुम्हाला तुमच्या स्टॉकची प्राइस एक्झॅक्टली वर जातीये का खाली जातीये हे समजून सांगतो. ओके, समजतंय. तर मुवमेंट जो इंडिकेटरचा एक टाईप आहे
एका इंडिकेटरला घेऊन आपण काम करायला सुरुवात करायची स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा. आता ज्या इंडिकेटरचं नाव आहे मुव्हिंग ॲव्हरेजेस. ओके, मुव्हिंग ॲव्हरेजेस मध्ये काय होतं, आपण जेव्हा ॲव्हरेज काढतो गणितामध्ये, मॅथमॅटिकमध्ये जेव्हा आपण ॲव्हरेज काढतो, तेव्हा पर्टिक्युलर काही पिरियड्सचा, म्हणजे समजा आपण 5 संख्यांचा ॲव्हरेज काढणार आहे, तर त्या 5 संख्यांची बेरीज भागिले संख्या, टोटल नंबर ऑफ संख्या. ओके, म्हणजे 5. 1 + 2 + 3 + 4 + 5, या 1 to 5 चं जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे, तर 1 + 2 + 3 + 4 + 5 डिवायडेड बाय 5, जो त्याचा ॲव्हरेज येईल, म्हणजे 2.5. ओके, हा झाला 2.5 त्याचा ॲव्हरेज. विना तांबे लेफ्ट. बाउन्सर जात येतो वाटतं. एक मिनिट. मामी समजतंय का? मानसी, हो हो. हो हो हो. हॅलो, तुम्ही लेफ्ट झालाय मीटिंग. परत क्लिक करा ना लिंक वरती, त्या परत जॉईन होता तुम्ही. काय होतोय मेसेज? काय, मला वाचून दाखवा ना, मला अजून मेसेज नाही आला तुमचा. नाही, समजलं नाही आणि मेसेज पण नाही आला. तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवलाय का? काही प्रॉब्लेम तर नाही पाहिजे, कारण काही अडचण तर नाही दिसत आहे मला. Couldn't connect you to the video call. Dismiss. येस सर, सेम आता पण परत तसाच मेसेज आलाय. ओके, आता आलाय, यू आर ऑलरेडी इन अ कॉल. ओके, मी जॉईन करते परत. 2 मिनिटं, मी तुम्हाला जॉईन करतोय माझ्याकडून. एक 2 मिनिटं फक्त सगळे थांबा. त्यांच्याकडे काहीतरी एरर येतो त्यांना जॉईन करण्यामध्येच. मीटिंग आता. झाले. ओके ओके, झाले जॉईन. हा हा. तर ॲव्हरेजेस मी समजून सांगत होतो. तुम्हाला जेव्हा कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या संख्यांचा ॲव्हरेज काढायचा तुम्ही प्रयत्न जेव्हा करता, फॉर एक्झाम्पल वन, टू, थ्री, 4,
फाईव्ह, सिक्स, 1 2 3 4 5 या 5 नंबर्सचा तुम्हाला जर ॲव्हरेज काढायचा आहे तर त्या ॲव्हरेजसाठी तुम्ही काय करणार 1 + 2 + 3 + 4 + 5 डिवायडेड बाय 5 नंबर्स राईट. त्यानंतर काय निघेल तुमचा ॲव्हरेज जो काय असेल 2.5 बरोबर. एम आय राईट. ठीक आहे. तर आपल्या ह्या केसमध्ये मुव्हिंग ॲव्हरेजच्या केसमध्ये आपण काय करतो मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये पिरियड म्हणजे एक पर्टिक्युलर जी करंट कॅन्डल सुरू असते जी करंट कॅन्डल सुरू असते त्या करंट कॅन्डलच्या मागच्या पिरियॉडिक नंबर्स म्हणजे आपण जेवढं कॅल्क्युलेशन मध्ये ऍड करू की आपल्याला किती पिरियड्सचं मागचा कॅल्क्युलेशन शोधून घ्यायचं आहे तेवढे पिरियड्स आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. मग आता जर आपण ठीक आहे जास्त होतं पुढचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो बघणार आहे मुव्हिंग ॲव्हरेजचा टाईप तो आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज SMA. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये काय होतं तुमची आता जी करंट प्राइस आहे तुमच्या आत्ताच्या कॅन्डलची जी काही करंट प्राइस आहे ती प्राइस प्लस मागच्या समजा तुम्ही 9 मुव्हिंग ॲव्हरेज काढताय ओके तुम्ही जो SMA काढताय तुम्ही सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचे कॅल्क्युलेशन काढताय तो काढताय समजा 9 मुव्हिंग ॲव्हरेजेस. तर करंट कॅन्डल प्लस त्याच्या मागच्या ज्या 9 कॅन्डल्स आहेत ओके त्याच्या मागच्या ज्या 9 कॅन्डल्स आहेत त्या 9 कॅन्डल्सची जी क्लोज प्राइस असेल ती क्लोज प्राइसच्या सगळ्या प्राइसची बेरीज मागच्या 9 कॅन्डलच्या क्लोज प्राइसची बेरीज भागिले 9 हा तुम्हाला मिळणार सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. ओके. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज ऍक्च्युअल आपल्या ह्याच्यावरती मार्क कशा प्रकारे करायचा आहे हे एकदा बघू. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आपल्या चार्टवरती आपल्याला हे कसं करायचं आहे प्लॉट कसा करायचा आहे हे एकदा बघू. आता आपण इंडिकेटरमध्ये क्लिक करायचं आहे. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूज फक्त सगळे यूज करताय असं मला वाटतं म्हणून मी फक्त ट्रेडिंग व्ह्यूवरती सगळ्यांना आयडिया देतोय. इंडिकेटरवरती क्लिक करायचा मुव्हिंग ॲव्हरेज टाईप करायचं मुव्हिंग ॲव्हरेज जो पहिल्यांदा जो टायटल लिहून येतो मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक लाईन प्लॉट झाली आता तुम्हाला दिसत असेल एक लाईन प्लॉट झालेली आहे कॅन्डलच्या सोबत एक लाईन प्लॉट झालेली आहे. ओके. आता त्या लाईनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर इथे शेजारी त्या इंडिकेटर सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला किती पिरियड्स वाढवायचे आहेत आता 9 त्यानंतर 21 पिरियड्स मी वाढवू शकतो. 21चं पण मी करू शकतो. 21 पिरियडचं मुव्हिंग ॲव्हरेज झालं म्हणजे काय झालं करंट क्लोजिंग प्राइस प्लस मागचे 21 ज्या कॅन्डल्स आहेत मागच्या ज्या 1 2 3 4 5 6 असे 21 ज्या कॅन्डल्स आहेत त्या 21 कॅन्डल्सची क्लोजिंग प्राइसची केलेली बेरीज भागिले 21 ओके. ती जी प्राइस येईल ती या कॅन्डलचा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज असेल. या कॅन्डलचा 21 सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज जर तुम्हाला काढायचा आहे तर त्या कॅन्डलच्या मागच्या 21 कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसची बेरीज भागिले 21 डिवायडेड बाय 21 ही जी प्राइस मिळेल ती ह्या कॅन्डलची सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजची प्राइस असेल. काय डाऊट आहे कोणाला काही समजतच नाही का सगळं डोक्यावरून चाललं असं काय होतंय का नाही समज. ओके. विना मॅम समजतंय. ही झाली 21 मुव्हिंग ॲव्हरेज. आता ह्याच्यापेक्षा पण आपण जास्त पुढे जाऊ शकतो 50 मुव्हिंग ॲव्हरेज. हा झाला 50 मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे करंट कॅन्डलच्या मागच्या 50 कॅन्डलची ॲव्हरेज काढला आणि ती प्राइस इथे प्लॉट झाली. ही लाईन म्हणजे ती प्राइस आहे ही लाईन जिथे तुमची संपते त्याच्या पुढची प्राइस बघायची आहे काय
ही ती प्राईज असणार. इथं दिलेलं आहे MA50 मुव्हिंग ॲव्हरेज 50च्या पुढची प्राईज काय आहे 1633 16,334.16. ही जी प्राईज आहे ती या कॅन्डलची सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज प्राईज आहे असं म्हणलं जातं. या प्राईजला आपण अजून थोडंसं अजून मागं घेऊन जाऊ शकतो. सॉरी, मुव्हिंग ॲव्हरेजला आपण थोडं अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. 50च्या पुढे आता मी घेऊन गेलो 100. 100 मुव्हिंग ॲव्हरेज भेटलं. ओके, याला अजून थोडंसं पुढे घेऊन जाऊ शकतो. 200. तुम्ही n नंबर ऑफ थिंकिंग त्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं तुम्ही 1000 पण टाकू शकता त्यामध्ये. 1000 प्लॉटच नाही होत. 1000 खूप वरती प्लॉट झालेले. ओके, तर आता ह्याचं नेमकं कार्यक्रम, ह्याचं नेमकं काम काय आहे आपल्याकडे, ह्याला नेमकं आपण यूज कशासाठी करायचं आहे. सॉरी, मी पहिल्यांदा बाकीचे ॲव्हरेजेस सांगून क्लिअर करतो आणि मग पुढे जाऊ आपण बघायला. हा झाला पहिला सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. त्याच्या पुढचा आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये आपण सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये काय केलं होतं, करंट कॅन्डल आणि त्याच्या मागच्या ज्या पिरियडिक आपण जेवढ्या पिरियडचे कॅन्डल आपल्याला बघायचे, गेस आपल्याला 50 पिरियडचा SMA बघायचा आहे, तर आपण 50 कॅन्डल्स मागेपर्यंत क्लोजिंग प्राइस बघितली होती, बरोबर. एक्सपोनेन्शियलमध्ये काय होतं, आपण समजा आपण 50 एक्सपोनेन्शियल काढतोय, 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जर आपण काढतोय, तर त्याच्यामध्ये मागच्या 50 कॅन्डलची क्लोजिंग प्राइस तर आपण बघणारच आहे. ॲट द सेम मागच्या 50 कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसचा ॲव्हरेज आपल्याला काढायचा आहे, प्लस त्या ॲव्हरेजमध्ये आपल्याला प्रिव्हियस कॅन्डल जी काही आपली असेल, आपली जी प्रिव्हियस कॅन्डल, ही कॅन्डल जी चालू आहे त्याच्या अगोदरची जी कॅन्डल आपली असेल, प्रिव्हियस कॅन्डल जी आपली असेल, या कॅन्डलचा जो लो आहे आणि जो हाय आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड केला जातो. एवढं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्समध्ये जाण्याची गरज आपल्याला ॲक्च्युली नाही आहे. इथे मी कॅल्क्युलेशन पण टाकलेले आहे की करंट EMA क्लोजिंग प्राइस मायनस EMA प्रिव्हियस टाइम पिरियड, म्हणजे प्रिव्हियस जी कॅन्डल आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलचा मुव्हिंग ॲव्हरेज पहिल्यांदा काढायचा आणि मल्टिप्लाय करायचं, जो काही आपला जितक्या दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज काढायचं आहे तेवढ्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि मग म्हणजे जो प्रिव्हियस जी कॅन्डल आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलचा जो ॲव्हरेज आहे, जो क्लोजिंग प्राइस आहे, त्याला 2 वेळा कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे, थोडं 2 मिनिटासाठी पूर्ण कॅल्क्युलेशन डोक्यातून काढून टाका. कॅल्क्युलेशन सांगण्याची किंवा कॅल्क्युलेशनमध्ये घुसण्याची काही गरज नाही. मी आज सांगितलं, ह्याच्यानंतर तुम्ही परत तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये परत कॅल्क्युलेशनमध्ये परत कधी पडायची गरज नाही. ओके, एवढंच लक्षात ठेवा. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये तुम्ही जेवढा मागच्या कॅन्डल तुम्ही कॅल्क्युलेट करत चाललेले, जर तुम्ही 9 ॲव्हरेज काढता तर 9च्या 9 तुमच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या प्रत्येक कॅन्डलला सेम वेटेज दिलं जातं. आणि जे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही काढताय, जर तुम्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज काढताय, मी पहिलं सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज सांगितलं, आता एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जर तुम्ही काढताय तर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये करंट कॅन्डलच्या मागच्या कॅन्डलची प्राइस काय होती ह्याला जास्त वेटेज दिलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, EMA जो आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, याची मुवमेंट खूप तुम्हाला फास्ट मिळते. म्हणजे तुमच्या जवळची जी काही प्राइस आता चालू आहे, मी आता इथे आपला एक सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, मी दुसरा इथे EMA प्लॉट करतो. EMA प्लॉट करताना पण मुव्हिंग टाईप करायचं आहे आणि इथे मला लिहून येईल तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तिसरा पॉईंट लिहून आला बघा, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. मी इथे क्लिक केलं, इथे आलेलं आहे EMA 9. मी आता EMA 9 ला EMA 50 करून टाकतो आणि आपल्या थोड्याशा ह्याच्यासाठी मी त्याचा रंग फक्त चेंज करतोय. त्याला मी करतोय ब्लॅक आणि ही ब्ल्यू. EMA जो आहे तो आहे ब्ल्यू आणि SMA जो आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज तो आहे ब्लॅक. तर तुम्हाला इथे दिसत असेल, जी करंट प्राइस आहे, जी करंट कॅन्डलची प्राइस आहे, त्या करंट कॅन्डलच्या प्राइसच्या क्लोज आहे EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आणि SMA त्याला थोडासा लांब आहे अजून. तुम्ही पूर्णच्या पूर्ण चार्टवरती जो तुमचा SMA आणि EMA जो प्लॉट झालाय
त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू ही जी प्राइस आहे, जो ईएमए आहे तो ईएमए खूप क्लोज प्लॉट झालेला असतो तुमच्या प्राइसच्या, तुमच्या कॅन्डलच्या ईएमए खूप क्लोज प्लॉट होतो. तो क्लोज प्लॉट झाल्यामुळं ईएमए ला यूज करतात इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. ओके, तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मुव्हिंग ॲव्हरेजला कशा प्रकारे यूज करायचे याची एक स्ट्रॅटजी आपल्याला आता शिकायची. मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये टोटल 6 प्रकारचे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत. सगळ्यांमध्ये अभ्यास करायची काहीही गरज नाही. सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यूज आपल्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस करायचे. सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज खूप जास्त लॅगिंग इंडिकेटरनं काम करतात. म्हणजे प्राइस मूव्ह करून होते सगळीकडनं फिरून जाते आणि मग सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज रिफ्लेक्ट होते की प्राइस मूव्ह झालेली आहे. त्यामुळे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजला पण आपल्याला इग्नोर करायचं, आपल्याला काम करायचं फक्त एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये. हे पुढचे त्याचे प्रकार आहेत: वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज, डबल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, लिनियर रिग्रेशन मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, बाकी कुठल्याही मुव्हिंग ॲव्हरेजला मी समजून सांगणार नाही. ज्याची गरज नाही उगाच त्याच्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही असं मला वाटतं. तर आपल्याला ज्याच्यावरती एक्झॅक्टली काम करायचंय त्याच्यावरती आपण आता पहिल्यांदा फोकस करू. पहिल्यांदा मुव्हिंग ॲव्हरेजचा जो क्रॉसओव्हर असतो, मुव्हिंग ॲव्हरेजचा जो क्रॉसओव्हर असतो त्याच्यावरती आपल्याला बाय आणि सेल सिग्नल मिळतात. एखाद्या स्टॉकला कधी बाय करायचा आणि कधी सेल करायचा ह्याचा सिग्नल आपल्याला त्या दोन मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉसओव्हर मध्ये भेटतो. मी एक्झॅक्टली हा प्लॉट करून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा आपण बघितलेलं आहे 50-200 ईएमए, म्हणजे 50 ईएमए आणि 200 ईएमए चे क्रॉस आपल्याला कशा प्रकारे सिग्नल येतात हे आपल्याला बघायचं. 50 ईएमए ऑलरेडी लावलेला आहे. दुसरा ईएमए लावतोय मी आता, तो आहे 200 ईएमए. टू 200 ईएमएचा मी रंग चेंज करतोय, रेड कलर करतोय त्याला आपण स्लो लाईन म्हणणार आहे. आणि जो ब्ल्यू आहे ती फास्ट लाईन आहे, म्हणजे 50 मुव्हिंग ॲव्हरेज. एकदा व्यवस्थित बघा, इथे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. दोन ईएमए मी प्लॉट केले एक्सपोनेन्शियल. सर स्क्रीन नाही दिसत आहे. काय स्क्रीन नाही दिसत आहे? हो, चार्ट दिसतोय की नाही? चार्ट दिसतो. हो चार्ट दिसतोय सर. मगाशी माझ्याकडे पण हाच नेमका प्रॉब्लेम होता. मला स्क्रीन शेअर होत नव्हती तुमची आणि अचानक मीटिंग हे झाली माझी, डिस्कनेक्ट झाली. माझ्याकडे चालू आहे सगळं. अजून पण नाही दिसत आहे कोणाला स्क्रीन? दिसतीये. दिसते. सरिता मॅम, दिसते का तुम्हाला स्क्रीन? नाही, ते फक्त मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस ओव्हरचे ते डिटेल्स दिलेले आहेत, पण ती स्क्रीन चार्ट वगैरे नाही दिसत. आता दिसतोय चार्ट? नाही. एकच मिनिट. आता दिसतोय? नाही. आता दिसतोय का? आता तुम्ही म्यूट आहात. नाही. माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही. अजून कोणाला दिसत नाही स्क्रीन असं झालंय का? सरिता मॅम, तुम्ही एकदा मीटिंग लेफ्ट करून परत एकदा जॉईन करा बरं.
आता दिसते स्क्रीन तुम्हाला? दिसते ना? हो ओके. इथे आता पण सगळ्यांना समजलंय 50 EMI आणि 200 EMI प्लॉट कसा करायचा आहे? आय गेस समजलंय. रिप्लाय तरी करा ऍटलीस्ट. येस येस. ओके. 50 EMI हा आपल्याला करंट जी काही प्राइस मूव्ह होतीये त्या प्राइसचा 50 कॅन्डल्सचा मुव्हिंग ॲव्हरेज दाखवतो आणि 200 हा 200 कॅन्डल्सचा मुव्हिंग ॲव्हरेज दाखवतोय. ओके. 50 EMI आणि 200 EMI हा स्विंग ट्रेडसाठी किंवा लॉंग टर्म ट्रेडसाठी यूज केला जातो मोस्टली. याला आपण यूज करणार वन डे पोझिशनल ट्रेड, लॉंग टर्म ट्रेडसाठी यूज केला जातो किंवा स्विंग ट्रेडसाठी यूज केला जातो. ओके. आता जेव्हा 50 EMI हा वरच्या साईडला असतो, 50 EMI हा वर आहे आणि 200 EMI हा त्याच्या खाली आहे, तेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, बुलिश ट्रेंड मध्ये असतं, मार्केट वर चाललंय त्यावेळेस. ओके. जेव्हा 50 EMI हा 200 EMI ला वरून खाली क्रॉस करतो आणि 200 EMI वर जातो, म्हणजे 200 EMI 50 EMI च्या वर जायला जेव्हा सुरुवात होते किंवा ज्यावेळेस वर जातो, तिथपासून पुढे मार्केटचा बिअरिश मोमेंटम सुरू होतो, मार्केट तिथून खाली जायला सुरुवात होते. डन. तर तुम्ही प्लेंटी ऑफ टाइम्स बघू शकता इथे. मी पहिल्यांदा कॅन्डल स्टिक चेंज करतोय. आपल्याला स्विंग ट्रेड करायची आहे तर आपण 1 आवर कॅन्डल चार्ट वरती इथे येऊ. इथे बघा, इथे क्रॉस झाला, 50 EMI वरती गेला आणि 200 EMI खाली आलाय. इथपासून मार्केटने वर जायला सुरुवात केली. ओके. इथे परत क्रॉस झाला, इथून मार्केटने खाली जायला सुरुवात केली. ओके. तुम्ही किती मागे गेलेत बघायला तरी तुम्हाला असं दिसणार आहे. क्रॉस 50 EMI खाली, 200 EMI वर क्रॉस झाला, इथून मार्केट खाली जायला सुरुवात झाली. इथे क्रॉस झाला, इथे क्रॉस झाला, मार्केट वर जायला सुरुवात झाली. आपल्याला काय करायचंय, हा झाला स्विंग ट्रेड. ओके. हा झाला स्विंग ट्रेड की तुम्ही हा पोझिशनल वापरू शकता. आता आपल्याला इंट्राडे मध्ये काम करायचं, डे ट्रेडिंग जर आपल्याला करायचं असेल, आतापर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर आहे. आपल्याला डे ट्रेडिंग मध्ये काम करायचं आहे. तर डे ट्रेडिंग मध्ये आपण 50 आणि 200 EMI वापरू शकत नाही. का नाही वापरू शकत? कारण हे पोझिशनल ट्रेडसाठी यूज होतात, म्हणजे लॉंग टर्म ट्रेडसाठी यूज होतात, एक दिवसांपेक्षा जास्त वेळेसाठी हे यूज होतात, म्हणून आपण हे वापरू नाही शकत. मग आपल्या इथं काय वापरायचे, त्याच्यापेक्षा कमी मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचे. कमी मुव्हिंग ॲव्हरेज आपण वापरल्यामुळे काय होईल, आपल्याला एंट्री आणि एक्झिट खूप अर्ली मिळेल, लवकर मिळेल, छोट्या टाइम फ्रेमवरती मिळेल. छोट्या टाइम फ्रेमवरती एंट्री मिळायला सुरुवात झाल्यावरती आपण जास्त ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो काम करण्यासाठी, जास्त ट्रेड्स आपण शोधून काढू शकतो, जिथून आपल्याला जास्त एंट्री अजून मिळतील काम करण्याचा. ओके. तर दुसरी कुठली आपण सेटिंग्स यूज करतो, 21 आणि 50 EMI. आपण इथं 50 आणि 200 यूज केलाय, इथं यूज करतो आपण 21 आणि 50 EMI. ओके. आता मी इथे हे जे आपले मुव्हिंग ॲव्हरेज ऑलरेडी आहेत प्लेस्ड, यांना चेंज करतोय. 50 ला मी आता करणार 21 आणि 200 ला करणार 50. तुम्ही बघत असाल तर जरा थोडीशी एंट्री आता आपल्याला अजून अर्ली मिळतीये, आपण ह्याला अजून कमी टाइम फ्रेम वरती बघू शकतो.
आपण याला बघणार आता 5 मिनिट्स कॅन्डलवर, 5 मिनिट्स कॅन्डल चार्टवरती. फाइव्ह मिनिट्स कॅन्डल चार्टवरती बघा, तुम्हाला खूप एंट्री मिळतात. इथं क्रॉस झाला, एंट्री घेतली, मार्केट वर गेलं. इथून परत क्रॉस झाला, एंट्री घेतली, मार्केट खाली आलं. इथे परत क्रॉस झाला, परत वरती गेलं मार्केट. परत क्रॉस झाला इथे, मार्केट खाली आलं. पुढं n नंबर ऑफ तुम्हाला एंट्री ह्याच्यामध्ये मिळतात. इथे क्रॉस झालंय परत एकदा, मार्केट खाली. इथे परत क्रॉस झालंय थोडंसं, परत मार्केट खाली. ओके. तर जेव्हा अप ट्रेंड साठी क्रॉस होईल तो असेल बाय सिग्नल, बरोबर. आणि जेव्हा डाऊन ट्रेंड साठी क्रॉस झाला असेल तेव्हा मिळेल आपल्याला सेल सिग्नल. मग आपण याला यूज कसं करू शकतो? जेव्हा अप ट्रेंड साठी क्रॉस होईल तेव्हा आपण एखादा स्टॉक बाय करायचा, आणि जेव्हा सेल सिग्नल साठी क्रॉस होईल तेव्हा आपण तो स्टॉक जो बाय केलेला आहे तो सेल करून टाकायचा. एम आय राईट? समजतंय सगळ्यांना? तर आपण पर्टिक्युलर आता एक पहिल्यांदा हा झाला करेक्ट एंट्री पॉइंट शोधण्यासाठी इंट्राडे मध्ये. हा मानसी. हॅलो हा, सर, पुन्हा एकदा मला ते म्हणजे सांगाल का? कुठला 50 आणि 21 का? अनम्यूट करा. अपमध्ये गेल्यावर बाय करायचंय का सेल करायचं सर? काय काय? अप ट्रेंड मध्ये गेल्यावर बाय करायचं आणि बाय डाऊन करायचं. ट्रेंड मध्ये गेल्यावर सेल करायचं. मी एकदा ओके, परत हेच एकदा आहे ना? मी चार्ट वरती परत एकदा दाखवतोय. हो. इथे बघा क्रॉस झालाय. इथे क्रॉस केल्यानंतर ना 50 EMA वरती गेलाय, वर गेलाय, 200 EMA खाली आलाय आता. ओके. 50 EMA वर गेलाय म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? मागच्या 50 कॅन्डलचा ऍव्हरेज प्राइस वरती गेलेला आहे, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये जे इन्व्हेस्ट करतात त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, त्या स्टॉक मध्ये, ते अग्रेसिव्ह झालेले आहेत काम करण्यासाठी, ते जास्त इन्व्हेस्टमेंट करतात असं त्याचा सेंटिमेंट आहे. तर हा जेव्हा क्रॉस ओव्हर होतो तेव्हा आपण बाय करायचं, इथे बाय करायचं. ओके. तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत. त्याला तुम्हाला सफिशियंट प्रॉफिट वाटलं असेल तर तुम्ही त्याला बुक करा. अदरवाईज जिथे परत दुसरा क्रॉसओव्हर होतो, इथे दुसरा क्रॉसओव्हर झालेला आहे बघा, या दुसऱ्या क्रॉसओव्हरला तुम्ही सेल करू शकता. किती पॉईंट तुम्हाला इथे मिळतात? तुम्ही इथे बाय केला असेल, समजा इथे बाय केला असेल तुम्ही, तर इथे आहे 17,118, आणि तुम्ही इथे सेल केला असेल तर इथे आहे 17,331. जवळपास 200 पॉईंट तुम्ही इथे कमवले. 200 रुपये तुम्ही एका स्टॉकमध्ये इथे कमवले. ओके. ॲट द सेम टाइम पहिल्यांदा आपण शॉर्ट सेलिंग करतो, बरोबर. शॉर्ट सेलिंग माहिती आहे ना सगळ्यांना? पहिल्यांदा सेल करायचं आणि मग बाय करायचं. जर तुम्हाला सेल सिग्नल मिळाला, आता इथे एक सेल सिग्नल मिळालाय बघा, ह्याच्यामध्ये एक सेल सिग्नल आहे. ओके. इथं आपण सेल केला आणि इथे परत दुसरा सिग्नल भेटला तेव्हा आपण बाय करतोय. इथं सेल केलं, काय प्राइस होती? 17,289. इथे आपण परत बाय केलं, काय प्राइस होती? 16,974. जवळपास 300 पॉईंटची मुवमेंट, 300 रुपयांची मुवमेंट तुम्ही इथे कॅप्चर केली परत एकदा. ओके. आता कुठे कधी कधी असं होतं की हे पण सिग्नल डिले व्हायला सुरुवात होतात. सिग्नल इथं पण डिले होतात. तर आपल्याला अजून थोडेसे शार्प सिग्नल पाहिजेत, म्हणून म्हणजे आपल्याला अजून थोडेसे जास्त अर्ली सिग्नल्स पाहिजेत, म्हणजे आपला लॉस अजून कमी करायचा आपल्याला सिग्नल बघण्यासाठी. बाय सेल सिग्नल आपल्याला अजून थोडेसे परफेक्ट पाहिजेत. म्हणून काय करायचं? 921 EMA यूज करायचा. मोर सिग्नल मोस्टली यूज फॉर स्कॅल्पिंग. छोटे छोटे आपण स्कॅल्पिंग मध्ये आपण काय शिकलो होतो की छोटा छोटा प्रॉफिट तुम्हाला काढायचा असेल, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, छोट्या छोट्या मूव्स तुम्हाला कॅप्चर करायचे असतील ना मोठ्या क्वांटिटीमध्ये, त्याला म्हणतात स्कॅल्पिंग.
तर त्या स्कॅल्पिंगची मुवमेंट जर आपल्याला पकडायची तर काय करायचं, 921 EMA यूज करायचा. 2150 EMA सगळ्यांना समजला का? सगळ्यांनी अनम्यूट करून सांगा समजला नाही समजला, काही प्रॉब्लेम आहे का? मी थांबलोय. हो हो समजलं. हॅलो, हा, मला जे पहिला EMA होता ना 5200 त्याचा समजला नाही म्हणजे केव्हा बाय आणि सेल करायचं. दोन्ही कुठल्याही केसमध्ये जेव्हा कमी हम्म. व्हॅल्यूचा EMA असतो, आता 5200 मध्ये मी 5200 परत एकदा प्लॉट करतोय. हा झाला 50 आणि हा झाला 200. आपण फक्त ओळखण्यासाठी कलर दिलाय, रंग दिलाय त्याला. EMA 200 ला दिलेला आहे रेड कलर आणि EMA 50 ला दिलेला आहे ब्ल्यू कलर. ओके. जेव्हा कमी प्राइसचा कमी पिरियडचा EMA म्हणजे 50 EMA मोठ्या EMA ला वरून खाली क्रॉस करतो. कमी प्राइसचा कमी पिरियडचा EMA कमी व्हॅल्यूचा EMA मोठ्या व्हॅल्यूच्या EMA ला वरून खाली क्रॉस करतो. इथे बघा 50 EMA वरून खाली आला आणि हा 200 EMA खालून वरती गेला, बरोबर. इथे तुम्ही सेल करणार, इथे सेल करणार. तुम्हाला बाय करण्यासाठी काय पाहिजे, तुमच्या प्राइसच्या जवळ छोट्या व्हॅल्यूचा EMA पाहिजे. आता तुमच्या व्हॅल्यूच्या जवळ कुठला EMA आहे, खालच्या साईडला. EMA वरच्या साईडला गेला तर सेल करायचा, EMA खालच्या साईडला गेला तर बाय करायचा. बेसिक, एकदम बेसिक. इथे EMA खाली होते, तुम्ही बाय केलं. इथे EMA वरती गेले, तुम्ही सेल करून टाकलं. परत समजतंय की नाही? नाही, परत सांगा. ओके. छोट्या व्हॅल्यू 50 EMA छोट्या प्राइसचा EMA 50 EMA पहिल्यांदा बाय सांगतो, तुमचं कन्फ्युजन होतं. मी पहिल्यांदा बाय सांगतो आणि मग सेल सांगतो. ओके. हो. इथे बघा 50 EMA खाली होता, ब्ल्यू लाईन 50 EMA आणि रेड लाईन 200 EMA. ओके. ब्ल्यू लाईनले रेड लाईनला क्रॉस करून वरती गेली, म्हणजे 50 ने 200 ला क्रॉस केला आणि ओव्हरटेक केला तिला, बरोबर. इथे काय जनरेट झाला, बाय सिग्नल. बाय सिग्नल इथे जनरेट झाला, तुम्ही या स्टॉकला बाय करू शकता. मग इथे एक्झॅक्टली जिथे जिथे हे क्रॉस ओव्हर झालंय ना, त्याच्यावरती जिथे प्राइस चाललेली असते ही, या क्रॉस ओव्हरच्या वरती जी प्राइस चालू असेल, हा इथे क्रॉस ओव्हर चाललाय आणि याच्यावरती जी प्राइस चालू असेल, या प्राइसला तुम्ही बाय करणार इमिजिएटली. ओके. इथे बाय करायचं आणि जर तुम्ही इंट्राडे करताय तर तुम्हाला ते काम इंट्राडे मध्ये संपवायचे. डन. दुसऱ्या दिवशी कॅरी करायचं नाहीये. 2:15 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची ऑर्डर एक्झिट करून टाकायची. इथे तुम्ही बाय केलंय आणि तुम्ही वरपर्यंत गेले, इथे तुमचा दिवस क्लोज झाला, दिवस संपला इथे, बरोबर. इथे तुमची एक्झिट झाली. तुम्ही बाय कितीला केलं होतं, 17,250. सेल कितीला केलं, 17,400. जवळपास 150 पॉईंटची मुवमेंट तुम्ही बघितली. आता केस असं समजा की इथे दिवस नाही संपला. ओके. तर तुम्ही काढणार कुठे नेमकं, तर काय करायचं, जो 50 EMA जो क्रॉस झाल्यावरती तुम्ही तुमच्या प्राइसच्या खाली जो EMA असतो बुलिश मोमेंटम मध्ये, हा जो 50 EMA त्याने त्याची दिशा थोडी जरी बदलायला सुरुवात केली ना, जो हा EMA चालतोय, तुम्ही बाय कधी करता, जेव्हा हा EMA क्रॉस झालेला आहे, बरोबर. तुम्ही इथं बाय करताय, हा EMA वरती चाललेला आहे आता आणि हा एकदमच वरती जाता जाता असा फिरायला लागला, तर हा फिरल्यावरती दुसरा परत क्रॉस व्हायची वाट नाही बघायची आपण. हा जिथे फिरलाय ना एक्झॅक्टली आता, हा जिथे एक्झॅक्टली हा फिरतो, इथेच सेल करून टाकायची पोझिशन. इथेच पोझिशन तुमचं प्रॉफिट बुक करायचं. म्हणजे तुम्ही इथं बाय करणार आणि इथे जो तुमचा पोझिशन फिरायला सुरुवात झाली आता, बरोबर. इथे हा EMA फिरतोय ना, बघा इथे कोनिकल फिरायला सुरुवात झाली याची. इथे तुम्ही एक्झिट करून टाकणार त्याला. थोडं अजून आपण एक्झाम्पल बघू, तुम्हाला समजेल थोडं डिटेलमध्ये अजून. इथे बघा, इथे आपण बाय केलं क्रॉस झाल्यावरती. प्राइस काय होती आपली बाय करताना, 17,142.
ओके. हा EMI तुमचा वर चाललेला आहे आणि हा इथे बघा थांबलाय. मी थोडंसं झूम करतोय. इथे बघा आडवा झालाय हा. दिसतोय का? इथे थांबलाय बघा. बरोबर. जिथे EMI ची डायरेक्शन चेंज व्हायला लागते तिथे पोझिशन एक्झिट करून टाकायची. समजलं? मॅम समजलं का तुम्हाला? हो सर. सरिता मॅम समजलं का? हो. रिपीट करू का परत एकदा नसेल समजलं तर? नाही समजलं. सेम सेल सिग्नलला पण आहे. समजा तुम्ही आता मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट क्रॅश होतंय, तुम्हाला आता शॉर्ट सेल करायचं आहे. बरोबर. तुम्ही आता बेरिश व्ह्यूने पहिल्यांदा शॉर्ट करणार, नंतर बाय करणार. तुम्ही प्रॉफिट बेरिश साईडला कमवणार. काय करायचं आता त्या केसमध्ये? पहिल्यांदा तुम्ही शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी शोधणार त्यामध्ये. बघा इथे पहिल्यांदा क्रॉस झालाय. एक मिनिट, आय एम सॉरी. आपण ह्याला अजून चेंज केला पाहिजे. आपण आता आपलं एक्झाम्पल झालंय 50-200 EMI दाखवून. आपण ह्याला घेऊन जातोय. आपण 2150चं पण पाहिलं. ओके. 2150 आपला बघून झाला. करेक्ट एंट्री पॉईंट फॉर इंट्राडे होता. पण आता आपल्याला स्कॅल्पिंगसाठी म्हणजे आपल्याला डिले सिग्नल नकोय, आपल्याला इमिजिएट सिग्नल पाहिजे. इमिजिएट बाय इमिजिएट सेलवाला सिग्नल आपल्याला पाहिजे. ओके. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला मल्टिपल सिग्नल पाहिजेत की जेणेकरून आपली ॲक्युरसी काम करायची थोडीशी वाढेल अजून त्याच्यामध्ये. म्हणून आपण घेणार आता 99 आणि 21 EMI. अजून थोडा EMI आपण कमी करतोय. 921 EMI कडे आपण चाललोय आता. म्हणून मी काय करणार, 50 EMI ला करतोय आता 9 आणि 200 EMI ला करतोय काय 21. एकदम आता प्राइसच्या क्लोज गेल्या बघा, एकदम प्राइसच्या जवळ गेल्या आता EMI. आता तुम्हाला अजून एंट्री पॉईंट मिळतात. अजून तुम्हाला एकदम क्लिअर डिसेंट एंट्री पॉईंट मिळायला सुरुवात झाली इथे. बरोबर ना? अनम्यूट करू शकता तुम्ही लोक. आपण जास्त जण नाही इथे. आता अनम्यूट करून आपण थोडंसं इथे बोलू शकतो पटकन, नेमकं काय समजतंय समजत नाहीये. याला तुम्हाला खूप डिसेंट एंट्री पॉईंट मिळते आणि खूप परफेक्ट ह्याच्यामध्ये काम करता येतं. इथे क्रॉस झाला, तुम्ही इमिजिएट इथे शॉर्ट एंट्री घेतली, खाली गेले. जिथे ह्याच्यामध्ये काय करायचं, लाईनला टच झाला, तुमची रेड लाईन जी आहे ना दुसरी वरची, तो तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा. काय ब्ल्यू लाईन तुमची प्राइस लाईन आहे. ब्ल्यू लाईन खाली गेली आहे, मग तुम्ही शॉर्ट करणार आहे. मी पहिल्यांदा बुलिश एंट्री दाखवतो. आय एम सॉरी, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन नको परत एकदा. इथे बुलिश एंट्री बघा, इथे क्रॉस झालेला आहे सेक्शन. इथे आपण बाय करणार, इमिजिएटली बाय करणार. ओके. इथून वर घेऊन जायचं. ओके. आणि जिथे अशी एक कॅन्डल शोधून काढायची की ज्या कॅन्डलने जी रेड लाईन होती ना खालची, तर रेड लाईनच्या खाली क्लोज दिलाय. इथे बघा एक्झॅक्टली या कॅन्डलने हा रेड लाईनच्या खाली क्लोज दिलाय. तर इथं आपण ती पोझिशन आपली काढून टाकायची. किती प्रॉफिट बुक केला आपण परत एकदा? 17,093 ते 17,278, जवळपास 200 पॉईंट, पावणे 200 पॉईंट जवळपास बुक केले आपण. तर ह्या EMIच्या ही जी सेटिंग आहे EMIची 921 वाली, ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लवकर सिग्नल मिळतात आणि तुम्ही फटाफट बाय सेल करत राहा. ओके. आता आपण थोडंसं दुसरं इन्स्ट्रुमेंट यूज करू. इथं निफ्टी होता, आता आपण यूज करू इथे टाटा पॉवर. टाटा पॉवर घेतलाय मी आता इथे, ज्याला तुम्हाला इंट्राडे मध्ये काम करता येईल. इथे बाय सिग्नल आलाय. बरोबर बघतात ना सगळे? इथे बाय सिग्नल आलाय. इथे बाय केल्यावरती सरळ वरती घेऊन जायचे कुठपर्यंत, जिथपर्यंत ह्या रेड लाईनच्या खाली एंट्री देत नाही किंवा परत एकदा सेल सिग्नल येत नाही. रेड कॅन्डल कन्फ्युजन होत असेल तर रेड कॅन्डल पण सोडा. बाय सिग्नलला बाय करायचं आणि सेल सिग्नलला सेल करायचं. संपला विषय. बाय सिग्नलला बाय, सेल सिग्नलला सेल.
इथे बाय केलं काय प्राइस होती इथे 247.91. इथे सेल सिग्नल आलता, इथे काय प्राइस होती 249.35. 2 रुपयाची इथं 2 रुपये इथे तुम्ही कमवले या ट्रेडमध्ये. ओके. सेकंड कंडिशन, आता शॉर्ट पॉईंट आपल्याला शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायची. पहिली सेल ऑपॉर्च्युनिटी बघायची आपल्याला. इथे क्रॉस झाले बघा एकदा. ओके. इथे शॉर्ट केला, काय होती शॉर्ट पोझिशन 249.56. इथे परत बाय करायचंय, इथे परत एकदा क्रॉस झालाय. इथे क्रॉस झाला होता, तो सक्सेसफुल नाही झाला सोडून द्या, पण दिवस तिथे बंद झाला, त्यामुळे तिथे आपला एनी आहोत आपली पोझिशन क्लोज करायची. इथे किती बघणार आपण 247.40. परत 2 रुपये मिळाले. बरोबर. अशी तुम्ही एक आपण शोधून काढू शकता त्याच्यामध्ये. इथे बघा बाय सिग्नल मिळालाय, बाय केलं. कुठं होतं बाय सिग्नल 242.93. सेल सिग्नल एकदा पण नाही भेटला, मार्केटने क्लोजिंग देऊन टाकलं 246.96. परत 2 रुपये 2-4 रुपये इथं पण मिळाले. असं तुम्ही थोडं थोडं स्कॅल्पिंग करू शकता. 921 EMAचा जो स्ट्रॅटर्जी आहे, जी सेटिंग आहे, स्ट्रॅटर्जी 921 EMA मध्ये आपण यूज करतो स्कॅल्पिंगसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल एंट्री पॉईंट मिळतात. फक्त वरून खाली क्रॉस झाला की बाय, सॉरी आय एम सॉरी कन्फ्यूज करतो मी परत एकदा. खालून वरती क्रॉस केला की बाय, आणि वरून खाली क्रॉस झाला की सेल. एम आय क्लिअर? कळलं का सगळ्यांना? आजचं एवढंच होतं. ह्याच्या पुढे मी म्हणजे हे खूप अवघड समजायला म्हणून फक्त एवढंच दाखवतोय, त्याच्या पुढे काय दाखवत नाहीये. पण हे समजलं का इम्पॉर्टंट आहे, कारण उद्यापासून ह्याच्यावर तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायचं. समजलंय का सगळ्यांना? विना मॅम, मोनिका, मानसी, सरिता मॅम, समजलंय का? नाही, मला कन्फ्युजन होते. काय कन्फ्युजन होतं एक्झॅक्टली? ते सेल आणि बाय कुठे एक्झॅक्टली करायचं तिन्ही याच्यामध्ये, म्हणजे लॉंग 50 to 200 EMA आणि 50 to 250 तिन्ही EMA मध्ये. 2 मिनिटं तुम्ही तो 50 to 100 आणि 21 सोडून द्या. तुम्ही आता फक्त 921 लक्षात ठेवा. इमिजिएट तुम्हाला उद्यापासून काम करायचं स्टॉक मार्केटमध्ये म्हणून सांगतोय, तुम्ही 921 लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही विसरून जावा आता. ओके. हो. काय करणार मग तुम्ही आता? इथे एकदा मी परत एकदा डिटेलमध्ये समोर दाखवतोय तुम्हाला, थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित समजेल की मी एक्झॅक्टली कुठं काय दाखवतोय. प्लॉट कसं केलं, इंडिकेटर प्लॉट कसं केलं हे तर समजलं ना? हो. ते इंडिकेटर मध्ये फक्त आपल्याला नंबर टाकायचे ना, ते आपोआप ड्रॉ होणार ना लाईन. इंडिकेटर, हो बरोबर, इंडिकेटर आला नाही ते. बाकी सगळे इंडिकेटर माझे काढतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन इथे जाईल. हे बघा इथे बघा 9 EMA आणि 21 EMA लागलेला आहे इथे. ओके. मी फक्त काय केलं, हे दोघं बाय डिफॉल्ट ब्ल्यू असतील, मी एकाला ब्ल्यू ठेवला आणि दुसरा जो मोठा मुव्हिंग ॲव्हरेज असतो ना, लॉंग पिरियड जो मुव्हिंग ॲव्हरेज असतो, ज्याची व्हॅल्यू मोठी असते 21, जो मोठा आहे त्याला मी रेड करून टाकला. ओके. ओके. तर जेव्हा ब्ल्यू लाईन रेड लाईनला खालून वरती क्रॉस करेल, जेव्हा ब्ल्यू लाईन रेड लाईनला खालून वर क्रॉस करेल, इथे केलं का क्रॉस? बरोबर ना? क्रॉस झालंय इथे, इथे क्रॉस झालंय. रेड लाईन खाली आली, रेड लाईन खाली आली आणि ब्ल्यू लाईन वरती गेली. ब्ल्यू लाईन वरती गेली की कुठला सिग्नल भेटला आपल्याला? बाय. बाय. डन. इथे आपण स्टॉक बाय करायचा. हा, आता बाय केला, आता सेल सिग्नल शोधायचा तुम्हाला. कधी प्रॉफिट बुक करायचं हे पण बघायला पाहिजे ना, लॉस किंवा प्रॉफिट कधी बुक करायचं हे पण समजून घ्यायचं ना आपल्याला आता. बरोबर. मग जेव्हा रेड लाईन वरती जाईल आणि ब्ल्यू लाईन खाली येईल, ब्ल्यू लाईन रेड लाईनच्या खाली आली की तिथे आपण काय करायचं, सेल करून टाकायचं. डन. हो. मीना मॅम समजलं का? हो सर. हो. ब्ल्यू लाईन वर गेली, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन कुठली हे इम्पॉर्टंट आहे. पहिलं ब्ल्यू लाईन म्हणजे कमी पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज,
कुठला ओके. 9 पिरियडचा सॉरी, आणि रेड लाईन म्हणजे जास्त पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज. कमी पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी जास्त पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरती क्रॉस केला, जो प्राइसच्या जवळ आहे त्याला आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. ओके, जो खालून वरती क्रॉस करेल, इथे खालून वर क्रॉस केला, आता मुव्हिंग ॲव्हरेज वरती गेलाय प्राइसच्या जवळ, म्हणून सॉरी 9 जो ब्ल्यू लाईन आहे ती वरती गेली. ब्ल्यू लाईन वरती गेली म्हणून आपल्याला मिळाला बाय सिग्नल. ही कॅन्डल क्लोज झाली रे झाली, क्रॉस ओव्हर कम्प्लीट दिसला की लगेच बाय करायचं आणि पुढे जाऊन सेल करायचं. मी याच मोमेंटला थोडंसं रिप्ले करून दाखवतो, तुम्हाला एक्झॅक्टली समजेल लगेच. टाटा पॉवर, ओके. काय केलं मी समजलं ना सगळ्यांना? मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट केला आणि त्याचे फक्त रंग बदलले. डन. प्लीज अनम्यूट करून बोला माझ्यासोबत. हो हो. आता मी एक्झॅक्टली तुम्हाला प्लेबॅक करून दाखवतो की बाय सिग्नल कधी येतो आणि सेल सिग्नल कधी येतो. प्ले करतोय. मार्केट सुरू झालंय. आता इथे बघा ऑलरेडी सेल सिग्नल आहे. मग सेल सिग्नल मध्ये आपण अजून सेल सिग्नल शोधायचा का? नाही. आपण काय करायचं? बाय सिग्नल शोधायचं. बरोबर, कारण सेल सिग्नल भेटून झालाय ना. मग आता भेटलेला जो जुना सेल सिग्नल त्याचा काय उपयोग झालाय का आता? नाही. त्या सेल सिग्नलने 3-4 कॅन्डल्स क्रॉस केल्या की त्याचा इम्पॉर्टन्स संपला. बरोबर. आता नवीन आपल्याला फ्रेश सिग्नल शोधायचा, फ्रेश. मग आता फ्रेश, जुना इथं सिग्नल कुठला होता? सेल. आता आपण सिग्नल कुठला शोधणार? बाय. भेटला का बाय सिग्नल? हो सर. एकदम परफेक्ट बाय सिग्नल भेटला इथे. हो सर. इथे आपण आता बाय केला. काय प्राइस होती बाय करताना? आपण 243 रुपये 75 पैसे. ओके, मी नोट करून ठेवतो की आपण काय प्राइसला बाय करतोय. किती क्वांटिटी घेतल्या आपण? समजू 1000 क्वांटिटी घेतल्या. ट्रेड चालू झाला आपला. आपण सेल कधी करणार? जेव्हा सेल सिग्नल येईल तेव्हा आपण सेल करणार, तोपर्यंत आपण सेल नाही करणार.
खूप चांगला ट्रेड होता हा. रिअल लाईफ मध्ये ट्रेड घेतला असता तर खूप पैसे मिळाले असते. आला का सेल सिग्नल? क्रॉस झाले का? क्रॉस झाली ना लाईन वरती. हो हो हम्म. झाली क्रॉस. विना मॅडम झाले क्रॉस लाईन. हो 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 सर हो. आला सेल सिग्नल. हो आपण आला कितीला सर. बाय केलं होतं? 243.75 आता काय प्राइस चालली आहे? हो, हो. 250 रुपये. येस सर. हो हो सेल ॲट 1000 क्वांटिटी. किती रुपये कमवले आपण? 243.75 मायनस 250 रुपये. ₹6.25. किती क्वांटिटी घेतली होती आपण? 1000 क्वांटिटी. किती रुपये प्रॉफिट निघला आपला? 6250. 50. बरोबर. हो सर. झाला एक ट्रेड. हो सर. मॅम सरिता मॅम कळलं का तुम्हाला? मोनिका मॅम कळलं का? मानसी कळलं का? हो सिंपल आहे ना? सिंपल आहे की नाही? हो सिंपल आहे. तुम्ही कुठलाही चार्ट ओपन करा. मला सांगा तुम्ही कुठलं तरी एखादं नाव स्टॉकचं. चला मी ओपन करतो. सांगा नाव. कोणीतरी नाव घ्या स्टॉकचं एखाद्या. त्या स्टॉकवरती आपण टेस्ट करून बघू. सर इन्फोसिस घ्या. इन्फोसिस. काल खूप उडला होता इन्फोसिस जबरदस्त. इन्फोसिस. काल आपल्या ग्रुपवरती खूप लोकांनी इन्फोसिस मध्ये पैसे काढले असते होते. तुम्ही बघितलं असेल तर. लाईन्स प्लॉटेड आहेत. मार्केट ओपन झालं तेव्हा पहिला सेल सिग्नल होता. बरोबर. आहे त्या सिग्नलला आपण काय करू शकतो का? नाही. आपल्या डोळ्यासमोर जो सिग्नल भेटला तोच आपल्याला घ्यायचा, नाही तर नाही घ्यायचा. आला बाय सिग्नल. हो बाय सिग्नल आला. बाय हो कुठल्या प्राइसला बाय करतो आपण? 1553. किती क्वांटिटी घ्यायच्या? आपण 100च क्वांटिटी घेऊ. मोठा आहे खूप शेअर. ठीक आहे. 100 क्वांटिटी घेतल्यात 1553 ला. चालू दे पुढे. सेल सिग्नल येईपर्यंत काढायचा नाही.
असं सेल सिग्नलचीच वाट बघितली पाहिजे असं काही नाहीये. समजा आपण ट्रेडमध्ये एंट्री केली, आपल्याला आपण टार्गेट करतोय की ₹1000 कमवायचे आहेत, ₹500 कमवायचे आहेत, तेवढे निघले तरी आपण लगेच एक्झिट घेऊन शांत बसायचं. असं काय सेल सिग्नलचीच वाट बघितली पाहिजे असं काही नाही त्याच्यामध्ये. हे जस्ट तुम्ही कसं आता फर्स्ट टाइम ट्रेड करणार आहे, फर्स्ट टाइम ट्रेड बघताय म्हणून मी तुम्हाला ते ऑटोमॅटेड सिग्नल द्यायचा प्रयत्न करतोय की असं तुम्हाला एंट्री एक्झिट करायची. आला का सेल सिग्नल? हो हो सर. किती रुपयाला काढला आपण आता हा? किती क्वांटिटी होते? किती रुपये निघाले एका शेअर पाठीमागे आपले? 53, 1568 मायनस 1553. किती रुपये निघले? 60, 18, 15 रुपये. 15 रुपये निघले एका शेअर पाठीमागं. किती क्वांटिटी होत्या आपल्या? 100. 100. किती रुपये झाले? 15. ओके. येस सर. अजून कुठला स्टॉक? एनिथिंग? मोनिका, मानसी, सरिता मॅम, अजून कुठला स्टॉक बघायचा आहे? नाही. इंडिकेटर लावताना तीच म्हणजे आपल्या मनाने घेऊ शकतो ना इंडिकेटर. इंडिकेटर लावताना ती संख्या घ्यायची. अहो तिथंच तर इम्पॉर्टन्स आहे. ती संख्या तुम्हाला तीच घ्यायची आहे. तीच हो. म्हणजे 921 EMA. 9. EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 921. ह्याच्यावरतीच तुम्हाला इंट्राडेमध्ये काम करायचं आहे. 921 तुम्ही इंट्राडेमध्ये काम करता. 20 आणि 50मध्ये पण तुम्ही इंट्राडेमध्येच काम करता. पण ते थोडंसं डिले मिळतं, त्यामुळे त्याला इग्नोर करा. तुम्ही नंतर मी तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॅक्टिस तुमची झाली ना, तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करताल तसं तसं तुम्हाला त्याला कळेल की एक्झॅक्टली काय आहे ते. त्याला आपण नंतर न बघू. आणि जो हा 50 to 100 आहे ना, हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करतात. ओके. तर 921 वरती आपल्याला उद्यापासून काम करायचं आहे. कोण कोण तयार आहे काम करायला? समजले ना सगळ्यांना? मानसी, मोनिका, अनम्यूट करा. समजले ना सगळ्यांना? मग आता सांगू का काम कसं करायचं नेमकं त्याच्यामध्ये? तुम्हाला रिअल मनी नाही वापरायचा आहे. रिअल पैसे वापरायचे नाहीत आता लगेच. आता तुम्ही प्रॅक्टिस फेजमध्ये आहात म्हणून आपल्याला व्हर्च्युअल ट्रेडिंग करायचं आहे. व्हर्च्युअल ट्रेडिंग म्हणजे काय? जिथे डुप्लिकेट पैसे ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळतील. ओके. सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे? सगळ्यांनी अनम्यूट करा पहिल्यांदा. मानसी अनम्यूट कर, मोनिका अनम्यूट करा. सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे बरोबर? हो. एक ॲप्लिकेशन मी माझ्या फोनमध्ये तुम्हाला दाखवतोय. एकच मिनिट.
मी ग्रुपवरती टाकतोय स्क्रीनशॉट काढून या ॲप्लिकेशनचा. हे ॲप्लिकेशन सगळ्यांनी आता डाउनलोड करायचं पहिल्यांदा. सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा पटकन आणि मला लगेच सांगा. मीटिंग चालू आहे. भेटले का सगळ्यांना? झालं की मला सांगा, मी वेट करतोय. हो हो. सगळ्यांनी केलं डाउनलोड? झालं. हे ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड केलंय बरोबर? त्याच्यामध्ये साइन अप करा सगळ्यांनी. साइन इन बाय गुगल. सगळ्यांनी साइन इन करा. झालं का लॉग इन सगळ्यांचं? झालं. लॉग इन झाल्यावरती तुमच्या समोर अशी स्क्रीन आली असेल, फाइंड स्टॉक. हो. फाइंड स्टॉक स्क्रीन आली असेल बरोबर. फाइंड स्टॉक मध्ये एखाद्या स्टॉकचं नाव टाका. फॉर एक्झाम्पल टाटा पॉवर टाका. टाकला का टाटा पॉवर? हो. मोनिका, सरिता मॅम, झालं का? हो टाकला. ओके. तिथे बाय आणि सेल बटन आले खाली. बाय आणि सेल बटन आले. हो. तुम्ही बाय वरती क्लिक केल्यावरती शेअर बाय होतो. हम्म. सॉरी, थोडंसं परत मागं घेतोय मी. प्रोफाईल मध्ये, स्वतःच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या त्या अकाउंटला 5,00,000 रुपये आहेत आता. व्हर्च्युअल मनी. हा 5,00,000 रुपये तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्यांनी दिलेले. हे प्रॅक्टिसिंग ॲप आहे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला वरती इथं 5,00,000 रुपये दिलेले आहेत त्या ॲप्लिकेशन मध्ये. तर आता एखादा शेअर आपल्याला जेव्हा बाय करायचा आहे, तेव्हा त्या शेअरचं नाव पहिल्यांदा आपण पहिल्या वॉचलिस्ट मध्ये टाकलं, टाटा पॉवर. बाय वरती क्लिक केलं. तिथे क्वांटिटी टाकायची, काय तुम्हाला पाहिजे, जितकी क्वांटिटी तुम्हाला ट्रेड करा तितकी क्वांटिटी, आणि खाली बाय बटन क्लिक करायचं. समजलं? समजतंय का सगळ्यांना? परत एकदा. सर चार्ट ओपन झालाय टाटा पॉवरचा. चार्ट ओपन नाही करायचा टाटा पॉवरचा.
चार्ट ओपन करायच्या आधी तिथे बाय आणि सेल बटन होतं ना, तुम्हाला चार्ट तुमच्या कम्प्युटरवरती ओपन करायचा. तुम्ही आता 2 दिवस कॅन्डल स्टिक बघण्यासाठी कम्प्युटरवरती चार्ट ओपन केला असेल ना, असं माझ्यासारखा केलता. हो. हो. कम्प्युटरवरती चार्ट ओपन करायचा आणि कम्प्युटरवरती चार्ट ओपन केल्यावरती पर्टिक्युलर तुम्ही एखाद्या ज्या स्टॉकमध्ये ट्रेड करताय त्या स्टॉकमध्ये बाय सिग्नल आला की पटकन तुमच्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये तो स्टॉक सर्च करायचा आणि त्याला बाय करायचं जागेवरती पटकन लगेच. बाय सिग्नल आला की ह्या ॲप्लिकेशनमध्ये बाय करायचा. सेल सिग्नल आला की पोर्टफोलिओ मध्ये बटन आहे ना, पोर्टफोलिओ, तिथे तो स्टॉक येतो. जो बाय करून ठेवलाय तो तिथे येतो, प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये दिसतं. सेल सिग्नल आला की परत त्याच्यावरती जायचं आणि जेवढ्या क्वांटिटी घेतल्या तेवढ्या क्वांटिटी सेल करून टाकायच्या. समजलं सरिता मॅम? हो समजलं का? हो हो. कळालं? विना मॅम, मानसी? पण ह्यात आपण चार्ट नाही बघू शकत. ह्याच्यामध्ये तुम्ही चार्ट नका बघू, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही चार्ट बघायला गेले तर तुम्हाला प्रत्येक वेळेस EMA ची सेटिंग बदलायला लागू शकते. म्हणून तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती चार्ट बघा किंवा ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं का तुम्ही फोनमध्ये? मग ट्रेडिंग व्ह्यू मध्ये तुम्ही एकदा सेट करून टाका EMA तुमचे. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये एकदा सेट केले की मग तुम्ही कुठलाही स्टॉक ओपन केलाय की ते बाय डिफॉल्ट ते सेटिंग तुमच्या समोर येईल. पण तुम्हाला ह्या व्हर्च्युअल ट्रेडिंगच्या ऍपमध्ये सारखं सारखं ते सेटिंग करावं लागेल. म्हणून ट्रेडिंग व्ह्यू मध्ये तुम्ही चार्ट बघायचा स्टॉकचा त्या, आणि या ऍप्लिकेशन मध्ये फक्त बाय आणि सेल करायचं. कळालं? हो. विना मॅम, मानसी मॅम, मोनिका? सर ते माझ्या स्क्रीनवर बाय सेल फाईन स्टॉक आलाय आणि हा. खाली साइन अप आहे ब्ल्यू कलर मध्ये. तर साइन अप करू ना आधी? नाही, साइन अप तुम्ही आता गुगलने साइन इन केलं ना? हो केलं ना सर. मग नका करू. खाली ते जे आहे ना ती ऍड आली आहे. अच्छा. त्या प्रोफाईलच्या पण खाली दिसतंय ना? हो हो हो. हा, ती ऍडव्हर्टाईज आहे, त्याच्याकडे लक्ष नका देऊ, ती ऍडव्हर्टाईज आहे. हा. वॉच लिस्ट मध्ये जिथे वरती फाईन स्टॉक आहे ना, त्या फाईन स्टॉकच्या वरती जिथे व्हाईट कलरची सर्च स्टॉक लिहिले ना, सर्च स्टॉक, हो हो EG, झोमॅटो आणि नायका, तिथे एखादा हो स्टॉक सर्च बरोबर. करायचा. अच्छा. मग तिथे टाईप करावं लागेल का हा, सर? तिथे टाईप करा ना, तिथे टाईप करून बघा, येतं लगेच नाव. टाटा टाईप केले की लगेच टाटा मोटर्स, टाटा पॉवर सगळं येतं. आलं का? हो सर आलं. डन. आता काय करायचं, आज रात्री 10 स्टॉक्स तुमच्या चॉईसचे चॉईस करून घ्यायचे. स्टॉक कसे चॉईस करणार? निफ्टी 50 मधले कुठलेही स्टॉक काढा आणि तेवढ्या स्टॉक्स वरती उद्या काम करायचं. हा, प्रत्येकाने कमीत कमी 10 ट्रेड घ्यायचे. बाय सेल, बाय सेल, बाय सेल. लॉस होऊ द्या, प्रॉफिट होऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला फक्त बेसिक्स पहिल्यांदा ट्रेडिंग म्हणजे नेमकं स्टार्ट काय हे बघायचं आपल्याला. डन. मोनिका समजलं? सरिता मॅम, वीना मॅडम समजलं सगळ्यांना? हो सर. उद्या कोण कोण किती किती ट्रेड दाखवणार मला करून? परत परत मोनिका, सांगा ना. कुठपासून सांगू मोनिका? तुमचा मध्ये मिस झालता ना? तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं का? हो ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ना साइन अप केलं का त्या ऍप्लिकेशन मध्ये गुगलने? हो 2 मिनिटं, माझ्याकडे स्टॅग आहे, मी स्टॅग वापरायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला एक्झॅक्टली माझी स्क्रीन एकदा शेअर करतो सगळ्यांना मोबाईलची, म्हणजे मलाच पटकन दाखवता येईल की नेमकं काय करायचं.
सगळ्यांना माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसते आता? हे ऍप्लिकेशन असं ओपन केल्यावरती, हे ऍप्लिकेशन ओपन केल्यावरती मोनिका दिसतंय ना? साइन इन केले का तुम्ही आता? मोनिका तुमचं हो, साइन इन झालंय केलंय. का? ओके. हो. प्रोफाईल वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमचा बॅलन्स दिसतो. हा बाय डिफॉल्ट तुम्हाला 5 लाख रुपये बॅलन्स इथं भेटलेला आहे ट्रेडिंग प्रॅक्टिस करण्यासाठीचा. इथं वॉचलिस्ट वरती क्लिक करायचं लेफ्टला. पर्टिक्युलर एखादा चार्ट पहिल्यांदा ट्रेडिंग व्ह्यू मध्ये तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही लावायचा. समजा कोणाकडे कम्प्युटर नाहीये काम करायला तर फोनवर कसं करायचं बघा. मी घेतला समजा नेस्ले इंडिया. नेस्ले इंडिया घेतलाय मी. इथं मला आता बाय सिग्नल आला पहिल्यांदा, गेस करा. तर हे मार्केट मला मोबाईलवरती रिवाइंड नाही करतायत. इथं गेस मला बाय सिग्नल आलेला आहे. इथं आपल्याला हा बाय सिग्नल भेटला. आता हा मला बाय करायचा आहे. मग मी काय करणार, मला माझ्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये दिसलाय बाय सिग्नल. मी जाणार माझ्या स्टॉक्सच्या ॲपमध्ये. स्टॉक्सच्या ॲपमध्ये मी रिलायन्स टाकणार. रिलायन्स वरती क्लिक केलं. पहिला वॉचलिस्ट मध्ये ऍड करून घेतला आणि मग इथं बाय वरती क्लिक केलं. बाय वरती लिहिलेले बघा इथे मॅक्झिमम, रिलायन्सच्या खाली लिहिलेले आहे मॅक्झिमम बाईंग कॅपॅसिटी 202 शेअर एक वेळेस खरेदी करू शकतो. तर मी घेतले 100 शेअर प्रॅक्टिस करण्यासाठी आणि खाली 100 टाकला आणि इथं प्राइस जी मला पाहिजे ती प्राइस मी तिथे टाकलेली असते किंवा तिथे ती प्राइस बाय डिफॉल्ट असते. प्राइस टाकू शकत नाही, प्राइस तिथे सर्क्युलेट होत राहते. ऑटोमॅटिक तिथे प्राइस कमी जास्त होत राहते. बाय केलं. हा झाला माझा शेअर बाय. ओके. मध्ये पोर्टफोलिओ मध्ये आलात की हा तुमचा रिलायन्स इथं शेअर तुमचा बाय केलेला दिसतोय. आता लाईव्ह मार्केटमध्ये इथे प्रॉफिट लॉस दिसत राहील. प्रॉफिट आहे 30 रुपये, 40 रुपये प्रॉफिट, 50 रुपये, 60 रुपये लॉस, काय ते तुम्हाला तिथे प्रॉफिट लॉस दिसत राहणार. समजा तुम्ही आता जे माझं इथं मी बाय सिग्नलला बाय केला होता, गेस पुढे गेला आणि मला सेल सिग्नल आला. सेल सिग्नलला मी आता सेल करायचा आहे. मग मी काय करणार, माझा पोर्टफोलिओमध्ये जाणार. काय इथं प्रॉफिट असेल, लॉस असेल, काही असू शकतं. इथे क्लिक केलं. 100 क्वांटिटी माझ्याकडे इथे आहेत. 100 क्वांटिटी परत टाकल्या आणि केलं सेल. ओके. आता ह्याचा रिझल्ट आपल्याकडे दिसतो ट्रान्झॅक्शन शेजारी. रिलायन्स आपण बाय केला आणि सेल केला. बॉट प्राइस ॲट 2474, सेल प्राइस ॲट 2474. 0 रुपीज त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस आहे कारण आता मार्केट बंद आहे. सगळ्यांना समजलं? आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवरती टाकायचा प्रत्येक वेळी. सगळ्यांना समजलं का? प्लीज सांगा ना, समजलं का? हो सर. सरिता मॅम समजलं? मोनिका, मानसी? हो. ओके. एनी डाउट्स? एनी डाउट्स? नाही. उद्यापासून ट्रेडिंग जमेल सगळ्यांना? उद्यापासून ट्रेडिंग जमेल ना? खरे पैसे लावायचे नाहीयेत. त्याच्यामुळे किती पण पैसे जाऊ द्या. फक्त शिकायचे आपल्याला. नेमकं प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस. पुढचे 3-4 दिवस जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला समजणार की स्टॉक मार्केट काय, ट्रेडिंग नेमकं काय. कळालं? आणि मग ते ऑनलाईन त्या सकाळी त्या ऍप मध्ये दाखवणार किती लॉस आणि प्रॉफिट. हो दाखवणार. जेव्हा लाईव्ह मार्केट असेल तेव्हा तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये.
ठीक आहे. तुम्हाला नाही समजलं, कोणाला नाही कळलं ना, डायरेक्ट मला कॉल करा. मेसेज नका करू, डायरेक्ट कॉल करा. प्रत्येकाकडे माझा नंबर, डायरेक्ट मला कॉल करून विचारा काय विचारायचं ते. पण 9:15 ते 3:30 एवढाच वेळ आपल्याकडे काम करायला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याकडे नाहीये काम करायला. मार्केट आवर्स तेवढेच आहेत, तेवढ्याच वेळेमध्ये आपल्याला काम करायचंय. लॉस झाला भरमसाठ होऊ द्या, प्रॉफिट झाला भरमसाठ होऊ द्या, प्रॅक्टिस करायची. किती लॉस होऊ द्या, काही नाही समजलं तरी ट्रेडिंग करा. बाय सेल काहीतरी करा, म्हणजे कळेल की नेमकं करायचंय काय. हँड होल्डिंग आणायचं आपल्याला, यूज टू व्हायचं सिस्टीम सोबत, आपल्याला प्रॅक्टिस करायची आपल्याला. ओके विना मॅम डन. ओके सर, ओके. मोनिका, मानसी डन सगळे. येस. ठीक आहे, चलो आज एवढंच वरती थांबतोय मी. कोणाला काय डाऊट असेल तर मला मेसेज करा किंवा ग्रुपवर टाका. पण मला प्रत्येकाकडून स्टॉक मार्केटची ट्रेडिंगची प्रॅक्टिस उद्यापासून दिसली पाहिजे. परवापासून जो सेशन होणार आहे तो ॲडव्हान्स आहे. मॉड्यूल 1 इथं संपतो. मॉड्यूल 1 जो मॉड्यूल 1चा अभ्यास आपण आतापर्यंत करत होतो तो मॉड्यूल 1 इथं संपलाय. आपल्या कोर्सचा मॉड्यूल 1 इथं संपलाय. टोटल 11 मॉड्यूल आहेत. एक पहिला मॉड्यूल पूर्ण करायला खूप वेळ लागला, कारण तुम्हाला सगळं बेसिक पासून मला शिकवायचं होतं. ह्याच्या पुढे इतका वेळ नाही जाणार. ह्याच्या पुढे सिरियसली एका दिवसामध्ये एक मॉड्यूल माझा शिकून होईल. ते तेवढं तुम्ही जेवढं जास्त फास्ट ट्रेडिंग, तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करता तेवढं जास्त तुम्हाला ते फास्ट समजेल. आणि अजून पुढे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, त्यामुळे प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही 2 दिवस बघितलं असतं, मी ग्रुपवरती फक्त प्रॅक्टिससाठी सगळ्यांना ओरडलोय आणि सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून पण घेतलेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडून पण मी प्रॅक्टिस करून घेणार. सगळ्यांकडून मला 10-10, 15-15 ट्रेड उद्या सकाळपासून दुपारपर्यंत पाहिजेत. तुमची प्रायोरिटी काहीही असू, कुठल्याही प्रकारची कामं असू, ती कामं करता करता तुम्हाला हे ट्रेड करायचंय आणि ते थोडी प्रॅक्टिस करून मला दाखवायची. ओके, चलो, थँक्यू, गुड नाईट.